रामू जी हा माझा मित्र चिंतामण. नाही मला वाटलंच होतं. हा तर हा आता इथंच राहील आणि फार्मवरचं काम बघेल. तू असं कर त्याला एक गेस्ट रूम काढून दे. बर पण चिंतामणी तुझ्या बायकोचं काय? ती तिकडे राहील ना गावाकडे. मूर्खासारखं बोललो. तू असं कर तू तिला इथंच घेऊन ये. आपल्या आउट हाऊस थाटा तुमचा संसार. गौरी सुद्धा एकटी असते ना तिला बरं वाटतं. निघा तुम्ही. चला. एक विचारू? हा बोल. नको. अरे काय मनात असेल तर मोकळेपणानं बोल. नको जाऊ दे. साहेबांना आपल्या गाडीची माणसं अजिबात आवडत नाही. विचारा विचारा. बोल. अरे विश्वनाथ, ते शेखर सारख्या अनोळख्याला तू झटकन नोकरीतून मोकळा झालास याचं तर खरं मला आश्चर्य वाटतं बघ. आणि मला त्याच्या हाताखाली राबवलं. तुला माणसांची पारख नाही बघ. हे बघ चिंतामणी, मला माणसांची पारख नसली तरी गुलाबांची पारख आहे. आणि शेखरला गुलाबातलं उत्तम समजतं. दॅट्स इनफ. चुकलं, माझं चुकलं. सॉरी. खरं तर मी आगाऊपणानं तुला शहाणपण शिकवायला नको होतं. हे तू रागावला नाहीस ना? अरे नाही, उलट तू मोकळेपणाने विचारलंस बरं वाटलं. मला पण बरं वाटलं. निघा तुम्ही. चला. काय झालं? खूप उपकार झाले विश्वनाथ. फालतू बडबड बंद. हे पहा, आता तू माझ्यावर रागावलास ना तरी चालेल, पण आजपासून मी तुला साहेब म्हणत जाईल. साल्या जोड्यानं मारेन तुला. चालेल चालेल. हे बघ, आजपासून मी तुझा नोकर. आणि नोकरीत एक शिस्त पाळायची असेल तर तुझ्याकडून साहेब म्हणून घेऊ. हो. हे बघ विश्वनाथ, तू माझा साहेब. हा बर बर साहेब. हे पण तो शेखर नाही. हा विश्वनाथ, वेळ पडली ना तर मी तुझे जोडे सुद्धा पुसीन रे. अरे पण ती कालच्या आलेला पोराच्या हाताखाली. गाढव आहेस. अरे वयानं लहान असला तरी अकल्यानं मोठा आहे तू. आणि तुला गुलाबातलं काय करते रे? पत्थर. ते शेखरच्या हाताखाली राबलास तर अंगाला भूक नाही ना पडणार तुझ्या? बरोबर आहे, तू म्हणतो ते अगदी योग्य आहे. ठीक आहे, मी चलतो. मी चलतो साहेब. या साहेब. अच्छा साहेब. मी पण चलतो साहेब. बरं आहे साहेब. निघा.